सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा गावच्या हद्दीत ओरसबाग फाटा रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क व विभागीय भरारी पथक कोल्हापूर यांनी एका संशयित वाहनाची तपासणी करत महाराष्ट्रात विक्रीस मनाई असलेले भारतीय बनावटीचे विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या सीलबंद बाटल्यांचा एकूण 67 बॉल्स जप्त केले. मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर मॉडेलचे 4 चाकी वाहनामधून कागदी पुट्ट्याच्या बॉक्समध्ये अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या सिंधुदुर्ग येथील पंढरी रजनीनाथ सावंत वय वर्ष 45 याला अटक करण्यात आली. सदर गुन्ह्यामधील विदेशी मद्याची किंमत 4,30,800 असून 4 चाकीसह एकूण 10,30,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदरची कारवाई दुय्यम निरीक्षक एस गोंदकर, YN फटांगरे व कॉन्स्टेबल अमोल यादव, सुशांत बनसोडे, विलास पवार, योगेश शेलार आदींनी केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक SS गोंदकर, राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोल्हापूर विभाग करीत आहेत. माझा महाराष्ट्र कोल्हापूर.